नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे, सामाजिक शास्त्र व अध्यापन या विषयावरील मागील पेपरला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह पाहणार आहोत. पेपरच्या शेवटी सुपरफास्ट रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो, आजचा हा सेशन पेपर 1 आणि पेपर 2ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि मित्रांनो, मागील 1 ते 1.5 महिन्यापासून आपण कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती TET परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरती नवनवीन व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. ठीक आहे, आपण एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जवळपास 50 व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. ते व्हिडिओ बघितलं नसेल तर बघू शकता. ठीक आहे, आता आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. स्क्रीनवरती काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी समाजशास्त्र शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, समाजातील व्यक्तीची जबाबदारी समजावणे. म्हणजेच समाजशास्त्र शिकवण्याचा मुख्य उद्देश असणार आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट. समाजशास्त्राचे उद्दिष्ट विद्यार्थ्याला सुजाण नागरिक बनवणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. समाजशास्त्र हा कोणत्या प्रकारचा विषय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल, मिश्र स्वरूपाचा. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया. समाजशास्त्रात विज्ञानाचे तर्क व कलात्मक मूल्ये हे दोन्ही असतात, म्हणून तो मिश्र स्वरूपाचा विषय मानला जातो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. समाजशास्त्र शिकवताना कोणती पद्धत सामाजिक मूल्यांचे संवर्धन करते? या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, समस्या निराकरण पद्धत. ओके, स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया. विद्यार्थी स्वतः समस्येचे समाधान शोधतो, त्यामुळे विचारशक्ती आणि सामाजिक मूल्यांचा विकास होतो. ओके, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. समाजशास्त्राचे अध्यापन कोणत्या प्रकारच्या अनुभवांवर आधारित असते? या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, सामाजिक अनुभव. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेला आहे. समाजशास्त्र हे समाजाशी निगडीत विषय असल्याने प्रत्यक्ष सामाजिक परिस्थितीचा अनुभव महत्त्वाचा असतो. ओके, यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 5. बघा, नकाशा चार्ट मॉडेल ही कोणती शिक्षण साधने आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, दृकसाधने. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. नकाशा व चार्ट ही दृश्य रूपाने माहिती देणारी साधने आहेत. ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिलेलं आहे. समाजशास्त्रातील शिक्षणाचे उद्दिष्ट सामाजिक एकात्मता निर्माण करणे हे कोणी सांगितले? म्हणजे समाजशास्त्रातील जे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे सामाजिक एकात्मता निर्माण करणे हे कोणी सांगितले? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असेल, डुर्किम. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की एलियम डुर्किम यांनी शिक्षणाचा समाजातील एकात्मतेशी संबंध स्पष्ट केला. ओके, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा. समाजशास्त्र शिकवताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन माहिती गोळा करणे ही कोणती पद्धत आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर पर्यायी असेल, सर्वेक्षण पद्धत. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा, सर्वेक्षण पद्धतीने विद्यार्थी समाजातील वास्तविक समस्यांचा अभ्यास करतात. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजशास्त्र विषयात फील्ड ट्रिप आयोजित करण्यामागील उद्दिष्ट काय आहे? समाजशास्त्र विषयामध्ये जी फील्ड ट्रिप आहे ती आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल, प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे ज्ञान मिळवणे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. फील्ड ट्रिप विद्यार्थ्यांना समाज, स्थळे आणि इतिहास प्रत्यक्ष पाहून समजून घेण्यासाठी किंवा घेण्याची संधी देते. ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. बघा काय दिलेलं आहे. समाजशास्त्रातील मूल्यांकन कशावर आधारित आहेत? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, मौखिक व निरीक्षणाधारित मूल्यांकन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. बघा, समाजशास्त्रात आचार, वर्तन, सहभाग यावरही मूल्यांकन करणे आवश्यक असते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.
याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचे असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह सराव करता येणार आहेत आणि डेली दुपारी 3 वाजता आपल्याला या चॅनलवरती क्लास पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण दररोज फ्रीमध्ये क्लास अपलोड करत आहोत, कुठल्याही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ठीक आहे, तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न क्रमांक 10 बघा, समाजशास्त्र शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे? समाजशास्त्र शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे? तर पर्याय बी असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर, मार्गदर्शक आणि प्रेरक। ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे। तर या ठिकाणी समाजशास्त्र शिक्षक विद्यार्थ्याला समाजाशी जोडून त्याला सक्रिय नागरिक बनवतो। ओके, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिलेला आहे, भूगोल आणि इतिहास हे समाजशास्त्राचे डोळे आहेत, याचा अर्थ काय आहे? भूगोल आणि इतिहास हे समाजशास्त्राचे डोळे आहेत, याचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, हे विषय समाजशास्त्राचा पाया आहे। ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघा, समाजशास्त्र समजण्यासाठी इतिहास व भूगोलाचे ज्ञान असणे आवश्यक असते। ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 12 समाजशास्त्र शिकवताना नाट्य रूपांतरण वापरण्याचा फायदा काय आहे? समाजशास्त्र शिकवताना नाट्य रूपांतर वापरण्याचा फायदा काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो। ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, नाट्य रूपांतरणामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष भूमिकेतून संकल्पना आत्मसात करतात। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिलेला आहे, समाजशास्त्राचे अध्यापन करताना स्थानिक उदाहरणांचा वापर का करावा? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल, वरीलपैकी सर्व। म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांचा रस वाढतो, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यास करण्यास सोपा होतो। यामुळे समाजशास्त्राचे अध्यापन करताना स्थानिक उदाहरणांचा वापर करायला पाहिजे। ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया, की स्थानिक उदाहरणे विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसराशी जोडतात, त्यामुळे शिकणे हे अर्थपूर्ण बनते। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघा, समाजशास्त्र विषयात नागरिक शिक्षण कशाद्वारे दिले जाते? समाजशास्त्र विषयात नागरिक शिक्षण कशाद्वारे दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, अनुभवाधारित शिक्षणाद्वारे। ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे, नागरिक मूल्ये प्रत्यक्ष कृतीतून शिकवली जाते किंवा शिकवली पाहिजेत। ठीक आहे, यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्र विषयात सहभागी निरीक्षण म्हणजे काय? मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र निरीक्षण करतात। ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे, सहभागी निरीक्षण विद्यार्थ्यांना समाजातील व्यवहार समजण्यास मदत करते। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्र शिकवताना नैतिक मूल्ये रुजवणे का आवश्यक आहे? समाजशास्त्र शिकवताना नैतिक मूल्ये रुजवणे हे का आवश्यक आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, समाजातील शिस्त राखण्यासाठी। ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, की समाजातील सौहार्द आणि सहअस्तित्व राखण्यासाठी नैतिक मूल्यांची जाणीव हे आवश्यक आहे। ओके, आता स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट बघितले। आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 17 वर्गातील चर्चा पद्धती याचा मुख्य हेतू काय आहे? वर्गातील जी चर्चा पद्धती आहे याचा मुख्य हेतू मित्रांनो पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, विद्यार्थ्याची विचारशक्ती वाढवणे। ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, की चर्चा पद्धतीत विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग होऊन तर्कशक्ती ही विकसित होते। ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्र विषयातील प्रकल्प कार्याचा मुख्य फायदा कोणता? समाजशास्त्र विषयातील प्रकल्प कार्याचा मुख्य फायदा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, विद्यार्थी समाजाशी जोडला जातो। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, प्रकल्प पद्धतीत विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो आणि सामाजिक जबाबदारी समजवतो। ओके, लक्षात ठेवा, समजतो। त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, प्रश्न क्रमांक 19 बघा, समाजशास्त्र शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण केले पाहिजे? बघा, समाजशास्त्र हा जो विषय आहे हा शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण केले पाहिजे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर
पर्याय बी असेल सामाजिक जाणीवा. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा, समाजशास्त्राचे मूल उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समज वाढवणे होय. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 बघा, समाजशास्त्र हा जीवनाशी संबंधित विषय आहे, या विधानाचा अर्थ काय आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असेल, समाजशास्त्र दैनंदिन जीवनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजशास्त्रामध्ये दैनंदिन जीवनाचा अभ्यास केला जातो, हे समाजशास्त्र जीवनाशी संबंधित विषय आहे, या विधानाचा अर्थ असणार आहे. ठीक आहे, बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे, समाजशास्त्रात मानवी व्यवहार, परस्पर संबंध आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास होतो. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21 बघा, काय दिलेलं आहे, समाजशास्त्राचे अध्यापन करताना कृती आधारित शिक्षण का उपयुक्त आहे? समाजशास्त्राचे जेव्हा अध्यापन करतो तेव्हा कृती आधारित शिक्षण हे का उपयुक्त आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असेल, विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे, कृती आधारित शिक्षणात विद्यार्थी समाजाशी संबंधित प्रयोग करतो आणि त्यातून शिकतो. ठीक आहे, यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 22 बघा काय दिलेला आहे, समाजशास्त्रातील सामाजिक संस्था घटकाचे उदाहरण कोणते? म्हणजे सामाजिक संस्था या घटकाचे उदाहरण कोणते आहे समाजशास्त्रामध्ये? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल मित्रांनो, वरीलपैकी सर्व. म्हणजे समाजशास्त्रातील जी सामाजिक संस्था आहे या घटकाचं उदाहरण असणार आहे शाळा, उद्योग आणि न्यायालय. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, सामाजिक संस्था म्हणजे समाज चालवणाऱ्या संघटना, जसे की शाळा, न्यायालय, उद्योग. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्रात लोकशाही मूल्ये कशावर शिकवली जातात? समाजशास्त्रामध्ये लोकशाही मूल्ये हे कशावर शिकवली जातात? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असेल, अनुभव व सहभागाद्वारे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, की लोकशाही मूल्ये म्हणजेच सहकार्य, सहिष्णुता आणि सहभाग जी कृतीतून शिकवली जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 बघा मित्रांनो, समाजशास्त्र विषयाचे मूल्यांकन करताना शिक्षकांनी काय लक्षात घ्यावे? समाजशास्त्र या विषयाचं मूल्यांकन करत असताना शिक्षकांनी काय लक्षात घ्यायला पाहिजे? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, वर्तन, सहभाग व सामाजिक समज. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्रातील शिक्षण केवळ माहितीपुरते नसून वर्तनात्मक विकासावर आधारित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 बघा, समाजशास्त्र विषयात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर भर द्यावा? समाजशास्त्र या विषयात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल, विचार प्रवर्तक प्रश्नांवर. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, समाजशास्त्रात शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि सामाजिक जाण वाढवण्यास प्रवृत्त करावे. अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न घेतले मित्रांनो. 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि सोबतच मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयासाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी की आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती 700+ प्रश्नांचा एक ईबुक तयार केलेला आहे. हा ईबुक तुमच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, शिक्षक मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही पेपर 1 ची तयारी करत असाल, पेपर 2 ची तयारी करत असाल, तर दोन्ही पेपरसाठी बालमानसशास्त्र हा विषय 30 मार्कांसाठी परीक्षेला विचारला जातो. मित्रांनो, याच उद्देशाने आपण फक्त 2 दिवसाच्या आत 700+ प्रश्नांचा सुपरफास्ट रिव्हिजन करू शकतो. TET एक्झामची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आपण सुपरफास्ट स्टडी प्लॅन घेऊन आलेलो आहोत. या ईबुकमध्ये आपल्याला एकूण 32 पूर्ण संच म्हणजे असे एकूण 700 प्रश्न असतील. मागील प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास म्हणजे 2013 ते 2021 मधील जेवढे काही परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नांचा आपण सखोल विश्लेषणासह, स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी त्या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे. पेपरला खूप कमी दिवस आहे, कमी वेळेमध्ये आपण 30 पैकी 30 गुणांची तयारी करू शकतो. तर हा ईबुक मिळवण्यासाठी फक्त आपल्याला 99 रुपये या नंबरवरती पे करायचं आहे. 7507386306 या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून फक्त 99 रुपये सेंड करायचं आहे. सेंड केलेचा स्क्रीनशॉट आपल्याला याच व्हॉट्सअप नंबरवरती
शेअर करायचा आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल. हा ईबुक अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त 2 दिवसाच्या आत 700+ प्रश्नांचा सराव करू शकता मित्रांनो. पेपरला खूप कमी दिवस आहे. भरपूर मुलांनी हा ईबुक परचेस केलेला आहे. तुम्ही पण परचेस करायला काही हरकत नाही मित्रांनो, कारण 700 प्रश्न आपल्याला फक्त ₹99 मिळत आहेत. ठीक आहे, आणि ते पण सुपरफास्ट आपण या ईबुकच्या माध्यमातून स्टडी करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आणि दररोज आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरणासह शिकत राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशन. थँक्यू सो मच.